भरले उड़ान भरले आसमान को छू तू कर ले कभी ना रुकना कभी ना झुकना अपने जुनून को तुझे तुम्ही अगर सर्च कराल क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड तर मायक्रो फायनान्स इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 कंपनी भारतात नंबर 1 कंपनी आहे एनबीएफसी. तुम्ही अगर गुगलवरती सर्च कराल तर तेवढी आजचे कॅन्डिडेट आजचे स्टुडंट तेवढी जरूरत नाही समजत की आपण गुगलवर सर्च केलं पाहिजे. तसंच आम्ही इथे आलेलो होतो जॉब लोकांना जॉब देण्यासाठी रोजगार देण्यासाठी. मला असं वाटत नाही की लोकांना आजकाल जी काही शिकून आले की त्यांना रोजगाराची एवढी काही आवश्यकता आहे. सरांनी सांगितलं आम्ही खूप मेहनत घेतली सगळं काही केलं 40 लोकांचा रिझ्यूम वगैरे बनवला. सरांनी 20 स्किल्स वगैरे शिकवलं व्हिडिओ दाखवला मला. पण कुठे ना कुठे असं वाटते की जो स्टुडंट आहे जो कॅन्डिडेट आहे त्याला रोजगाराची सध्या आवश्यकता नाहीच आहे. पण आता तुम्हाला असं वाटत आहे की आम्ही परत आलो रोजगारासाठी पण समोर जाऊन काय होणार आहे याची आम्हाला तुम्हाला कल्पना नाहीये. तुम्हाला आता जो आपल्या एज क्रायटेरिया आहे ते 30 पर्यंत आम्ही 30 ते 29 पर्यंत आम्ही एज क्रायटेरिया आहे त्याचा होता. 17 स्टेटमध्ये 17 राज्यात आमची कंपनी कार्यरत आहे. ठीक आहे 2200 ब्रांचेस आहे 21,000 प्लस आमच्याकडे स्टाफ वर्किंग आहे आता करत आहे जॉब. महाराष्ट्रामध्ये 350 प्लस ब्रांचेस आहेत 3,500 स्टाफ आता वर्किंग करत आहे महाराष्ट्रामध्ये. 2 वर्टिकल राहते एक महिला बचत गट ज्याला आपण ग्रुप लोन म्हणतो तुम्हाला शायद माहिती असेल आणि एक आम्ही रिटेल फिनान्स मध्ये आम्ही होम लोन आणि मॉर्गेज देतो त्याच्यासाठी आम्ही आज इथे इंटरव्ह्यूला आलेलो होतो. बट थोडंसं संख्या पाहून मला हे वाटलं की शायद सरांनी तरी मला वाटलं खूप एफर्ट्स लावले तरी आजकाल असं वाटत आहे की रोजगार नाही सारखंच आहे. आणि अशी कल्पना अगर समोर तुम्हाला जसं काही आहे की रोजगार समोर मिळालं पाहिजे चांगलं मिळालं तर त्याच्यासाठी आपल्याला कुठं ना कुठून चांगला जॉब मिळाला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला कुठं ना कुठून सुरुवात करावी लागेल. असं नाही की तुम्हाला पहिला जॉब तर मला बॅकएंडचा जॉब पाहिजे मला ऑफिस वर्क पाहिजे मला 10 ते 6चा वर्क पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला पहिले सध्या स्टार्टिंग करावं लागेल. आम्ही जेव्हा स्टार्टिंग केलं आज 15 वर्ष झाले या फील्डमध्ये आहोत तेव्हा आम्ही आज या पोस्टवर आहोत. आम्ही स्ट्रगल केलं तेव्हा आम्ही तो स्टार्ट केलं आज या पोस्टवर आहोत. तुम्हाला चांगली संधी आहे इथे एक फ्रेशर म्हणून जॉब करण्याची. तुमच्या गावामध्ये ग्रामीण मोठा बचत गट दुसरी जे आहे ते महिलांसाठी बचत आपलं जे आहे होम लोन आहे त्याच्याबद्दल काही माहिती आहे काय असते थोडी आयडिया आहे त्या सेक्टरमध्ये आपला हा जॉब आहे. आपण लेडीज आणि दोघांना जॉब आहे आणि कंपनी रिक्रुटेड आहे. दोन्ही कंपनी 70% कुठल्याही गावात ग्रामीण लोकांनी तुला नाव ऐकलं तुम्हाला दिसणार कुठल्याही लेडीजला जर सांगितलं तुम्ही ग्रामीण लोकांमध्ये काम करत आहे ते ओळखलं ग्रामीण लोक कुठून लेडीजला आपली जी ग्रामीण लेवलवर आहे मोठी कंपनी समोरून बसतो. तुम्हाला जर याच्यामध्ये काम करायचं असेल आपलं जॉब फील्डवर्क म्हणजे त्या गावाच्या बचत गटाची इथे त्या व्यक्तीला मोठा पाहिजे त्यांना घर बांधायचं आहे अशा व्यक्तीला आपण बोलू. त्याच्यामध्ये असं होतं की त्यांचा बिझनेस पण असला पाहिजे आणि त्यांना जे लोन पाहिजे ते घर बांधण्यासाठी असं बऱ्याच गोष्टी राहतात. तुम्हाला जर या जॉबमध्ये इंटरेस्टेड असेल सर्व गोष्ट एका व्यक्तीने सांगते जेव्हा येईल ट्रेनिंग दिलं जाईल तुम्हाला 8 दिवसाची ट्रेनिंग लागते सर्व गाईडन्स केलं
त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची तुमची काम करण्याची ही आहे फील्ड. आपला स्टेबल बसून जॉब नाही आहे. तुम्ही जर जॉब करण्यासाठी जर तयार असेल तर आम्ही जॉब देण्यासाठी तयार आहे. बरोबर आहे. बाकी जे काही ट्रेनिंग आहे किंवा जी काही मदत लागतात सर्व आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि हा ऑन जॉब आहे. त्याच्यामध्ये इन्शुरन्स आहे, पी एफ करते, सर्व गोष्टी. आम्ही फ्रेशरला जॉब देतो. फ्रेशर आहे मार्केटमध्ये जर फ्रेशरला जॉब देत आमची जी कंपनी आहे आम्ही फ्रेशरला पण जॉब देतो. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे आहे, लर्निंग लायसन्स काढू शकतो आपण इकडे. गाडी आहे आपल्याकडे दोन माहिती ड्रायव्हिंग लायसन्स आणि स्वतःची गाडी. पेट्रोल तेल पण द्याल, त्याचे पेट्रोल तेल पण सॅलरी वेगळी, पेट्रोल तेल वेगळं. जेवढ्या जास्त फिराल जेवढ्या जास्त विजिट करा तेवढं आपण पेट्रोल तेल आपण दिलेली आहे. तर आपल्याला गाडी मॅन्डेटरी आहे समजा नसली देऊ शकतो किंवा यूज करू शकतो असं काही नाही. ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते एका दिवसामध्ये लर्निंग लायसन्स असं काही नाही, परमनंट लायसन्स लर्निंग लायसन्स आपण सध्या काय होतं एज्युकेशन चालू आहे म्हणजे त्या अभ्यासक्रमामध्ये वगैरे अभ्यास करतात प्रायव्हेट नाही स्टार्ट करायचं. जे मध्ये बसतात पैसे गोळा करतात तीच कंपनी आहे. पण आपलं जे प्रोडक्ट आहे हा हे वेगळं आहे, जे होम लोनचं आहे. जसं तुम्हाला सकाळी येऊन मिटिंग अरेंज अटेंड करून पैसे गोळा करून हे काम नाही. पण मार्केटमध्ये काय ज्या व्यक्तीला घर बांधायचं आहे त्यांना लोन देईल. बरोबर आहे. तुम्ही कोणत्याही एखाद्या खेड्यामध्ये जर तुम्हाला कुठे ना कुठे कन्स्ट्रक्शन साईट चालू दिसते. बरोबर अशा व्यक्तीला विजिट करते तुम्हाला लोन प्रोव्हाइड करा. त्यांनी जर त्याच्यासोबत आपल्याला बिझनेस करून पाहिजे एखाद्याचा बिझनेस छोटा किराणा शॉप किंवा जे काही असेल अशा व्यक्तीला आपण लोन देतो की काही तुम्हाला स्वस्त आणि त्यांना लोन म्हणजे वाटतं हा आपला जॉब आहे. टार्गेट टार्गेट राहते नॉर्मली म्हणजे हुशार राहतात त्यांना आपण वेळ देतो शिकण्यासाठी. कारण तसं तुम्हाला माहिती नसते ना, आम्ही तुम्हाला प्रॉपर गायडन्स करतो प्रोडक्टबद्दल ते मार्केटमध्ये कसं जायचं, कसं बोलायचं, सोर्सिंग कशी करायची, सर्व गोष्टी तुम्हाला सांगू. असं काही नाही की जॉब दिल्लामध्ये लगेच तुमच्याकडून बिझनेस घ्या किंवा काम करून वेळ देतो आम्ही खूप वेळ देऊ. तुमची त्या काम करण्याची इच्छा असते कारण हा जॉब आहे वेळ करा. ऑफिसचं कसं असते, ऑफिस जॉब विशिष्ट तुम्हाला काम असतं तेवढं करतो आणि घरी जातो. त्याच्यात असं नसतं विशिष्ट काम न जर तुम्हाला टार्गेट केस आहे तुम्हाला तेवढ्या महिन्याचं काम कम्प्लीट करून ऑफिस जॉबमध्ये सॅलरी नाही वाटत. आता हे जे आहे बचत गटामध्ये जे आहे लेडीज पण बघितले असतात. बरोबर आहे. सकाळी 7:30-7:30 वाजता मुलगी जाऊन पण ते बचत गटाचे काम करतात. सेम तसं ते आहे आणि प्रोडक्ट वेगळं आहे. सॅलरी आहे 16,750. सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह वेगळा राहतो, पेट्रोल अलाउन्स वेगळा राहतो. वर्षाला 12,000 कंपनी आहे, एक्सपिरियन्स आहे. दोन टाईमचे काम करणार
महिन्याचं काम करू स्मार्ट वर्क करू महिन्याभराचं काम 10 दिवसात आहे. तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्यावर उड़ान भर ले आसमान को छू तू कर ले कभी ना रुकना कभी ना झुकना अपने जुनून को तू जी ले